गोदावरी नदीचा पूर कायम असून नांदेड शहरातील नदीकाठच्या भागातील अनेक घरं पाण्याखाली बुडाली आहेत। तर आरसजन भागातील अनेक घरांच्या छतांपर्यंत पाणी आले। 3 दिवसांपासून ही पूरस्थिती कायम आहे, त्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आलेत। अजूनही पूर कायम असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। नाशिककडील धरणामधून आणि सोबतच जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा पूर अजूनही कायम आहे। पूर नदी पात्र ओलांडून शेजारच्या वस्त्यांमध्ये शिरलेला आहे, त्यामुळे अनेक घरं शहरातील ही पुराखाली गेलेली आहेत। सध्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा मोठा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येतोय, त्यामुळे नांदेड शहरातील असरजन भागातही मोठी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। गोदावरीचं बॅकवॉटर वसरणी भागातील अनेक घरांमध्ये शिरलेला आहे। घराचा पूर्ण एक माळा पाण्याखाली गेलेला आहे। तर जवळपास 25 ते 30 घरं आहेत। ही सर्व घरं पूर्णपणे बुडालेली आहेत। या ठिकाणी जो झेंडा दिसतोय त्या खाली सुद्धा एक शेड आहे आणि ते पूर्णपणे गेलेलं आहे। 4 दिवस झालं पाणी चालू आहे, रात्रंदिवस, आणि अर्धे घर पुरे पाण्यामध्ये गेलेले आहेत। पुरे इथले लोक आमच्या वसनीच्या प्राथमिक शाळामध्ये, वसनीच्या जिल्हा परिषद शाळामध्ये मुक्काम केलेला आहे। त्याच्या खायापियाची सोय शासनानं करावे अशी नगरपालिकेच्या आमची विनंती। किती दिवसानंतर अशी परिस्थिती झाली? 2006 मध्ये पूर आला होता। हे कमीत कमी 25 वर्षानंतरचे पूर, 2005च्या नंतर 6 मध्ये आलता, त्यानंतर आज 25 वर्षानंतर असं पहिली बार आम्हाला बघायला भेटलं। सतीश मोहिते, झी 24 तास, वसरणी, नांदेड।